पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। राजेवाडी येथील सणसमळा परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने शेतकरी संपत गोविंद सणस यांच्या शेवग्याच्या झाडाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। सणस यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये तब्बल 380 शेवग्याच्या झाडाची लागवड केली होती। कडक उन्हाळ्यातही पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी विकत घेऊन ही झाडे जगवण्यात आली होती। खते, फवारणी, मशागत यासाठी त्यांनी 1 लाखाहून अधिक खर्च केला होता। झाडे सध्या 10 ते 12 फूट उंच, शेंगांनी बहरलेली आणि फुलांनी डवरलेली होती। मात्र वादळी वाऱ्याने अनेक झाडे उन्मळून पडली, त्यामुळे सणस यांचे सर्व स्वप्न अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे। या नुकसानीची तातडीने दखल घेऊन कृषी विभाग व महसूल विभागाने पंचनामा करून योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे आणि शेतकरी संपत सणस यांनी केली आहे। वादळी पावसामुळे शेतीचे नुकसान रोखण्यासाठी प्रशासनाने तत्पर उपाययोजना राबवाव्यात, अशी ही ग्रामस्थांची मागणी आहे। पुरंदर तालुक्यातून मी राजेवाडी गावातून एक सामान्य शेतकरी, आम्ही एक 15 पांडामध्ये एक जवळजवळ 350 ते 400 झाडं लावली होती शेवग्याची, ओडिसावरती येते। आणि कालच्या पावसाने म्हणजे वारे बरेचसे जवळजवळ 50 ते 60% झाडे आमची पडलेली आहेत आणि त्याला आता नुकताच बहर लागलेलो आणि ती झाडे साधारणतः 1 ऑक्टोबरपासून लावले होते आणि आता एक नुकतेच चालू होणार होते। त्याचं बरेचसे असं नुकसान झालेलं आहे वादळाने। ते आजोबा आहेत, आम्ही शेती नुकतंच याच्यामध्ये पदार्पण केलं होतं, पण ते आता काय पावसाने बरंचसं नुकसान झालेलं आहे। आम्हाला एक कळकळीची विनंती आहे कृषी अधिकारी आणि तलाठी रावसाहेबांना की बाबा याचा परिणाम त्वरित करून की आम्हाला काही नुकसान भरपाई असेल ती मिळावी। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।